नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर गावडे, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, पुणे. आपण जी आंबा बाग सल्ला हा आपण जी सिरीज चालू केलेली, त्याच्यातला आपला हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये आपण आंबा मोहर संरक्षण आणि आंबा बाग मोहर येण्याच्या अगोदरच्या समस्या किंवा त्याच्यावरचे उपाययोजना ह्याविषयी आपण ह्या भागामध्ये माहिती बघणार आहोत. तर तत्पूर्वी शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण आंबा बागेची पूर्ण माहिती किंवा सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यातले आपले पहिले काही एक 3-4 भाग झालेले आहेत आणि ह्याच्यानंतरचा हा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे आंबा मोहर संरक्षणाचा. आणि बऱ्याच शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की जर आपण ह्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपण हे लाईक, सबस्क्राईब, त्याचबरोबर जर ही माहिती आवडलीच तर आपण आंबा बागायतदारांना ती पुढं फॉरवर्ड करावी किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचावी अशी मी सर्वांना विनंती करतो. तर ह्या भागामध्ये आपण आंबा मोहर संरक्षण बघणार आहोत. ह्याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण मोहर येण्याच्या अगोदर किंवा त्याच्या अगोदर पालवी फुटायच्या अगोदर ह्या पिरियडमध्ये आपल्याला काय काय करायचंय तर ह्या आपण त्याच्यामध्ये बऱ्याच माहिती बघितलेल्या आहेत. आणि ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत की आंबा मोहर संरक्षण कसं करायचं आहे. तर जवळपास सर्वच भागामध्ये आता महाराष्ट्रात आंबा मोहर अशा पद्धतीने सगळीकडे आलेला आहे किंवा काही फुलत आहे किंवा काही येत आहे. काही भागामध्ये आंबा मोहर येण्याच्या अवस्थेत सुद्धा आहे, काही ठिकाणी आलेला आहेत आणि काही ठिकाणी फुलत सुद्धा आहे. म्हणजे तसा जर विचार केला तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या दिवसापासून आंब्याला मोहर काही भागामध्ये यायला सुरुवात होते. कोकणाचा विचार केला तर त्या ठिकाणी लवकर मोहर येतो आणि इकडं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा किंवा विदर्भामध्ये मोहर यायला जरा वेळ लागतो. आता ह्या आपण सध्या बघतात की ह्या झाडाला आत्ताशिक मोहर यायची सुरुवात झालेली किंवा येत आहे. तर अशी आणि ज्यावेळेस मोहर आलेला आहे अशा तर आपल्याला ह्या दोन्हीही पिकांची काळजी घ्यावी लागते. आणि मग काय होतं की आपल्याकडे जर बघितलं तर सध्या विचार केला तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण, काही ठिकाणी थोडाफार कुठं पाऊस पडतो, काही ठिकाणी धुकं पडतं, अशा सुद्धा आपल्या भागामध्ये काही ठिकाणी प्रादुर्भाव झालेला दिसून येते. आणि मग आपल्याकडं ह्या मोहरावर किंवा मोहर यायच्या अगोदर मोहरावर किंवा त्याच्या अगोदरच्या भागात आपल्याला काही ह्याच्यावर रोगांचा किंवा किडीचा सुद्धा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. मग इथं आपण बघतो की जर आंबा मोहरावर प्रामुख्याने भुरी रोग आणि करपा रोग हे महत्वाचे रोग आपल्याला आंब्यावर मोहरावर दिसतात. त्याचबरोबर किडीमध्ये बघितलं तर तुडतुडे जे कीड आहे ही आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. आणि मग ज्यावेळेस मागील भागामध्ये मी काही औषध आपल्याला फवारणीसाठी सांगितले होते आणि त्यावेळेस आंबा मोहर यायच्या अगोदरचे जे बाग आहे तर त्या बागेमध्ये आपल्याला जर बघता त्या आंब्यावर मोहर यायच्या अगोदरच्या जर भागात असला तर त्यावेळेसचे औषध आपल्याला फवारताना वेगळे असतात आणि ज्यावेळेस मोहर येतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर फवारणीचं आपल्याला वेगळं औषधं फवारावं लागतं. कारण की आंबा मोहर ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला आंब्यामध्ये मधमाशीचं सुद्धा संगोपन करणं गरजेचं आहे. कारण ह्या मोहराचं जोपर्यंत पॉलिनेशन व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या मधमाशाने जर पॉलिनेशन जर केलं तरच आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या आंब्याचं म्हणजे मोहराचं रूपांतर हे कैरीमध्ये व्हायला म्हणजे चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. मग आपल्याला मी अगोदर जे सांगितले की आंबा मोहरामध्ये महत्वाचं म्हणजे भुरी आणि करपा रोग येतात. आणि हे भुरी जर बघितला तर त्याला वातावरणामधील जी आर्द्रता आहे म्हणजे जर 60-65% जास्त किंवा काही वेळेस 85% आसपास जर असली तर त्यावेळेस आपल्याला भुरीचा प्रादुर्भाव दिसून येतो. भुरी आपल्याला ह्याच्यावर म्हणजे मोहरावर पांढऱ्या कलरची अशी पांढरुकी भुरी आपल्याला त्याच्यावर दिसते. पूर्ण मोहर किंवा फांदी किंवा त्याचं देठ हे सुद्धा आपल्याला भुरीने म्हणजे माखलेलं दिसून येतं. करपा रोगामध्ये काय होतं की आपल्याला मोहरावर काळसर म्हणजे जे फुलं आहेत हे आंब्याचे हे काळपट पडलेले दिसतात आणि काळपट पडलेले दिसून आपल्याला ते पूर्ण काळपट पडतात
आणि तांबूस तपके रंगाचे काळपट पडून ते करपलेले दिसतात. आणि मग तो प्रादुर्भाव ह्या फुलावर म्हणजे आंब्याच्या, त्याचबरोबर मोहरावर आणि तिथून देठावर आणि तोच तसा खाली सुद्धा आपल्याला गेलेला दिसून येतो. तर हे आपल्याला पहिल्यांदा ह्याच्यामध्ये हा प्रादुर्भाव आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्याच्यानंतर आंब्याच्या ह्याच्यावर एक तुडतुड्याचा एक प्रादुर्भाव होतो. तुडतुडे हे आंब्याच्या ह्याच्यावर रस शोषतात. मोहर असो किंवा त्याचबरोबर त्याची फांदी असो किंवा देठ असो, तर त्याच्यावर हे आपल्याला रस शोषलेले आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यामुळे मोहर काय होतो, गळतो. कारण की ह्या तुडतुड्यामुळे काही चिकट द्रव्य सुद्धा त्या मोहरावर पडतात आणि पडल्याच्या नंतर मग आपल्याला काय होतं की त्याच्या काळपट बुरशी तयार झालेली दिसते. म्हणजे मी मागच्या भागामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. तर इथं आपण हे जेव्हा बघतात की बघा हे म्हणजे मोहराचं संरक्षण जर व्यवस्थित केलं तर अशा मधमाशा आपल्याला त्याच्यावर पॉलिनेशनसाठी चौकट बसलेल्या दिसतात आणि ह्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे. तर मी जसं भुरी किंवा करपा रोग सांगितले, तर ह्याच्यासाठी आपल्याला जर व्यवस्थापन व्यवस्थित करायचं असलं तर आपल्याला एक महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे आंब्याला कुठेही आत्ता सध्या पाणी द्यायचं नसतं. जोपर्यंत आपली ह्याच्यातून कैरी तयार बारीकशी फळ तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यावर द्यायचं नाही. तर प्रथमतः आपल्याला तुडतुड्यामध्ये जर बघितलं तर आता मोहर आल्याच्या नंतर आपल्याला एक लक्षात घेणं गरजे की रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचं टाळायचं. ह्या पिरियडला आपल्याला आजारडिच्चिन जे आहे 1000 ppmचं आपल्याला 5 मिली प्रति लिटर किंवा निंबोळी आर्क आपण जर बघितलं तर 5 मिली प्रति लिटर किंवा आजारडिच्चिन 3000 ppmचं 1.5 मिली प्रति लिटर आपण हे फवारणीमध्ये वापरू शकतात. तर हे एक आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्याच्यानंतर जर आपल्याला जर महत्वाचं जर लक्षात घेतलं तर दमट वातावरणामध्ये मी अगोदर सांगितलं करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि मग ह्या करपा रोगासाठी आपल्याला जर महत्वाचं जर विचार केला तर आपल्याला ह्याच्यावर सुद्धा फवारणी घेणं गरजेचं आहे, करपा असो किंवा भुरी रोग असो. तर करप्यासाठी ॲझोस्ट्रॉबिन आहे 23% 10 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा बोर्डोमिस्ट्रन 1% किंवा कार्बेंडेजिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी हे आपल्याला फवारणीमध्ये वापरू शकतात. किंवा त्याचबरोबर जर बघितलं तर भुरी रोगासाठी आपल्याला गंधक 2 ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेंडेजिम 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा हेक्झाकॉनेझोल 0.5 मिली प्रति लिटर आपल्याला हे फवारणीमध्ये वापरून भुरी रोग असो किंवा करपा असो आणि तुडतुडे जे मी सांगितलं त्याच्यासाठी आपल्याला हे वापरणं गरजेचं आहे. पण ज्यांचा आंब्याची बाग म्हणजे मोहर यायच्या अगोदरच्या आहे म्हणजे कोंब फुटलेले आहेत अशा बागेसाठी आपल्याला म्हणजे काही कीटकनाशक सुद्धा तुम्ही त्या पिरियडमध्ये वापरू शकतात. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर बिप्रोफिजिन 25% ECचं 1 ते 2 मिली प्रति लिटर पाणी किंवा इमिडाक्लोपिड 17.80% SLचं 2 ते 4 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा थायमिटॉक्झिन 25% WGचं 1 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा डेल्टामिथ्रिन 2.8% ECचं 9 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा लॅम्बडासायलोथिन 5%चं 6 मिली प्रति 10 लिटर पाणी. ह्याच्यापैकी आपण एखादं कीटकनाशक तुडतुडे किंवा बाकीचे ज्या रस शोषणाऱ्या किडी पण ते कुठल्या स्टेजला ज्या आंब्याला मोहर यायच्या अवस्थेच्या अगोदर आहे अशा आंब्यालाच आपल्याला ते फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे. आणि ज्या आंब्याला मोहर म्हणजे असा इथं आपण बघतात आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत सुद्धा की ज्या आंब्याला असा मोहर सगळा आलेला आहे अशा आंब्यासाठी आपल्याला महत्वाचं म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळायचा आहे किंवा वापरायचं सुद्धा नाही. कारण की मधमाशीने जर पॉलिनेशन जर केलं नाही तर आपल्या आंब्याचं व्यवस्थित म्हणजे फळामध्ये रूपांतर होणं अवघड होतं. आणि मग आपण ह्याच्यावर बघतात सुद्धा की ह्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलंय सुद्धा तुम्हाला की मोहर संरक्षण हे करता वेळेस आपल्याला जैविक कीटकनाशक जे आहेत ह्याचाच वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आजारडिच्चिन आहे, त्याचबरोबर निंबोळी आर्क आहे, त्याचबरोबर जर बघितलं तर आपण
काही जे हॉर्टिकल्चर ऑइल आहेत हे सुद्धा फवारणीमध्ये वापरू शकतात. आणि मग त्याच्यामुळे अशा मधमाशा आपल्याला मोहर संरक्षणामध्ये महत्वाचं म्हणजे तो जो रोल आहे ह्या मधमाशा निभावतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्या मोहराचं संरक्षण होऊन त्याचे म्हणजे व्यवस्थितरित्या तयार झालेलं सुद्धा दिसतं. म्हणजे शेतकरी बंधूंना एक माझी विनंती आहे की मोहर संरक्षण हा आंब्यातला सर्वात महत्वाचा पार्ट आहे. आणि ह्या पिरियडमध्ये जर आपल्याकडून काही म्हणजे थोडीफार जरी काही रासायनिक कीटकनाशक जर गेले त्याच्यावर फवारणी तर आपल्याला ह्याचा फटका बसू शकतो. आणि मग त्याच्यामुळं आपल्याला प्रथमतः म्हणजे मी रासायनिक कीटकनाशक जे सांगितले ते ज्या ठिकाणी मोहर याच्या अगोदरची जी अवस्था आहे, तुम्हाला मी एक ह्याच्यातलं ह्या व्हिडिओमध्ये झाड सुद्धा दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये की मोहर यायच्या अगोदरचं त्या पिरियडमध्ये आपल्याला ते फवारणी. पण ज्यावेळेस हे दोन्ही कंबाईनमध्ये ज्यावेळेस असते तर म्हणजे मोहर यायच्या अगोदरचा बी काही झाडं असतात आणि काही मोहर आलेले बी झाडं असतात. तर ह्या पिरियडला आपल्याला एक पुरेपूर काळजी घेणं गरजेचं आहे. मग त्या पिरियडला रासायनिक कीटकनाशक वापरायचेच नाही. त्या पिरियडला आपल्याला कंबाईनमध्ये जैविक कीटकनाशकांचा जेवढा होईल तेवढा वापर करणं गरजेचं आहे. मोहर यायच्या अगोदर अवस्थेतलं किंवा मोहर आल्याच्या नंतरच्या अवस्थेतलं झाड आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे दोन्हीचं सांगड घालून आपल्याला तिथं औषधं फवारणं गरजेचं आहे. कारण की आता आपण पाहतो की महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे पावसाळी वातावरण काही ठिकाणी दाखवते, काही ठिकाणी पाऊस सुद्धा झालेला आहे, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, काही ठिकाणी दव पडते, धुकं पडतं. मग त्या पिरियडला आपल्याला आपल्या मोहराचं संरक्षण व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. मी जे ह्याच्यातले काही जैविक कीटकनाशक किंवा काही बुरशीनाशक सांगितलेत ह्याचा जर वापर आपण व्यवस्थितरित्या जर केला तर आपल्याला आपल्या आंब्यातलं मोहराचं संरक्षण व्यवस्थितरित्या होऊन वर्षात एकदा येणारं जे पीक आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतं. तर शेतकरी बंधूंना माझी एक विनंती आहे की मोहर संरक्षण हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे आणि ह्या पद्धतीने आपण त्याच्यावर करणं गरजेचं आहे. पाणी शक्यतो झाडांना किंवा आंबा बागेला जोपर्यंत म्हणजे आपली मोहरातून छोटी हे होत नाही म्हणजे कैरी तयार होत नाही तोपर्यंत पाण्याचं शक्यतो पाणी द्यायचं नाही. म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं ह्या मोहराचं संरक्षण होईल आणि आंब्याची क्वालिटी सुद्धा चांगली येईल. आणि जैविक कीटकनाशक वापरल्यामुळं आपल्या ज्या बागेवर किंवा मोहरावर मधमाशा येणार आहेत ह्या मधमाशा व्यवस्थितरित्या येत्या, पॉलिनेशन चांगल्या पद्धतीने होईल आणि हेल्दी आपल्याला आपल्या जी झाडापासून कैरी तयार होणार आहे ही आपली व्यवस्थितरित्या तयार होईल. तर परत एकदा मी शेतकरी बंधूंना विनंती करीन की आपण आंब्यातले वेगवेगळे परत ह्याच्यातल्या सेपरेट म्हणजे भुरी रोग, करपा रोग, तुडतुडे किंवा बाकीचे जे आंब्यावर येणारे जे रोग आहेत ह्याच्यावर सुद्धा आपण ह्याच्यामध्ये माहिती देणार आहोत. तर आपण जर नवीन असाल तर ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, त्याचबरोबर माहिती आवडल्यास जे तुमचे सहकारी शेतकरी मित्र आहेत किंवा शेतकरी बंधू आहेत ह्यांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा अशी मी विनंती करतो. माहिती आवडल्यास आपण जरूर ह्याच्यावर कॉमेंट्स कराव्या आणि आंबा मोहर संरक्षणाचं चांगल्या पद्धतीने आपण ह्याचं नियोजन करावं अशी मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो. धन्यवाद.